हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल. आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सो बघा, मग खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाऊजनुसार ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, आणि कस्टमरला सुद्धा आपल्याला थोड्या वेगळ्या डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो कशी द्यावी हेही कळत नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल. एवढंच नाही तर बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपली ही डिझाईन सहजच बनवता येईल, इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशी छानशी डिझाईन आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहजच बनवता येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. छान असा ब्रॉकेट टाइप मध्ये ब्लाऊज आहे, त्याचबरोबर त्याला काटही आहे आणि छोटासा काट आपण कमरेच्या साईडला इथे घेतलेला आहे. एवढंच नाही तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपली इथे खरं तर बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते. सो बघा, मग ह्या ब्लाऊजची उंची आहे इथे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी आपण मार्किंग केलेली आहे. एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतला 5.5. 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, म्हणजे ही झाली छातीची घडी. सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला. आणि मी तुम्हाला सगळ्यात आधी मापे सांगितली, जेणेकरून ह्या डिझाईनसाठी तुम्हाला सहजच कटिंग स्टिचिंग कशी करावी तर हे लक्षात यावं यासाठी. आता बघा, सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो बंद बाजूच्या साईडने तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंचाचा एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तर इथे गळा आहे 10, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल आपण 10.5 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच पुन्हा गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो. आणि याची मार्किंग झाल्यानंतर जो काही आपला मेन गळा असेल तर त्याची आपण मार्किंग सुद्धा इथे करत असतो. आता बघा काय करायचं आहे, सेंटर पासून आपल्याला अजून 1-2 मार्किंग करायची आहे. जो काही आपला मेन गळा आहे ना त्याची मार्किंग करण्यासाठी. आणि इथून बघा 1 इंचाला मार्किंग करायची आहे. त्यानंतर आता ह्या पॉइंट पासून आपल्याला थोडासा गोलाकार शेप इथे ड्रॉ करायचा आहे. सो बघा, मग मी ह्या पद्धतीने इथे अगदी व्यवस्थित अलगतच मार्किंग करते, लगेच काही डार्क करत नाहीये, नंतर मी ते डार्क करून घेईल. आणि याच्या म्हणजे जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्याच्या बाहेर तो 1 इंचाची आपली डीप हवा आहे, त्यामुळे मग मी 1 इंचाची इथे मार्किंग करून घेतली. आणि हा पॉइंट आता पुन्हा आपल्याला वरच्या साईडने या पद्धतीने ड्रॉ करत शोल्डरला जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. आणि नंतर बघा आपण इथे हे डार्क करून घेऊयात. तर हे आपला परफेक्ट गळ्याचा आकार झालेला आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर मग तुम्ही आधी काय करायचं आहे, मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. ठीक आहे. सो बघा, मग आज आपण खरं तर कॅनव्हास पेपर न यूज करताच ही डिझाईन परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणार आहोत. आणि फायनली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा, ब्लाऊजचा बॅक पार्ट मी सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा, सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे. गळा रुंदी सुद्धा एकदा चेक करायची, कारण ती जर जास्त स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरू शकतं. आणि सगळ्यात आधी आता बघा, गळ्याच्या साईडने साधारणतः आपल्याला पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना काने कोपरे अगदी परफेक्ट येतील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला बिना कॅनव्हास पेपरचं जमत नसेल तर मग तुम्ही कॅनव्हास पेपर लावून
व्यवस्थित स्टिच करायचं, कारण गळ्याचा आकार जर बिघडला तर मग काहीच उपयोग नाही, अजिबात फिनिशिंग वगैरे येणार नाही. पण जर तुम्ही थोडेसे ट्रेन असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने बिना कॅनव्हास पेपरचा डायरेक्ट गळा सुद्धा स्टिच करू शकता, ते सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित पुढे तुमच्या लक्षात येईलच. बघा एकसारखी टीप मारून घेतली गळ्याला, त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कमरेच्या साईडचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करायचा आहे. खरं तर ना गळ्याला टीप मारल्यावर आपण लगेच कमरेच्या साईडला टीप मारतो, याचा फायदा हा आहे की गळा आणि कमरेचा पार्ट आपल्या दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. आता बघा इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो म्हणूनच मग मी इथे छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहे बघा. आणि आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळही करून घेऊयात. आणि सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला अगदी प्रॉपर व्यवस्थित सावकाशपणे सेट करायचं आहे बघा आपल्याला, ठीक आहे. आणि आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला इथे दाबटीप. सो बघा मग दाबटीप देताना आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की सगळा अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि मग आपली गळ्याची संपूर्ण फिनिशिंगच बिघडते, फिटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतो, ते वरती तरंगतं, अगदी व्यवस्थित तो बसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक दाबटीप द्यायची आहे. कानाकोपऱ्यावर सुद्धा व्यवस्थित शेप येईल याची सुद्धा काळजी घ्यायची आणि कानेकोपरे अगदी प्रॉपर फोल्ड व्हावे. खरं तर यासाठीच आपण आधी कट्स मारले होते बघा गळ्याला, तुम्हाला आठवत असेल तर. आणि बघा मग ह्या पद्धतीने परफेक्ट असे आपण इथे दाबटीप देऊन घेतली. आता यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आपण. आणि इथे तुमच्या लक्षातही येईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे गळापट्टी कमरपट्टी काहीच लावण्याची गरज पडत नाही. बॅक पार्ट परफेक्ट रेडी करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे खरं तर, आणि फिनिशिंग पण ह्या पद्धतीत छान येते. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे. यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं, त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि फायनली हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो म्हणूनच मग परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घ्यायचा पुढचे डिझाईन बनवण्याच्या आधी. आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला थोडासा ब्लाऊज पीसचा कपडा लागणार आहे पुढची डिझाईन बनवण्यासाठी. सो त्यासाठी मी काय करते की जो काही आपला गळ्याच्या मधला मेन फॅब्रिक होता ना तर तोच इथे घेतलेला आहे. त्याच्याने 1-1 इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला. तर टोटल 3 पट्ट्या मी इथे कट करून घेतल्या. आणि त्या काय करायच्या आहे आता बघा, उलट फोल्ड करून सिंपल टीप मारायची आहे. आपल्याला नाही इथे पट्ट्या बनवून घ्यायच्या, तुम्ही डायरेक्टही बनवू शकतात, पण आपण उलट करून घेतलेलं आहे कारण की आपण मग या जी काही आपण जसं नॉट बनवतो ना ऍक्च्युली सेम त्याच पॅटर्न मध्ये आहे. सो तशा इथे आपल्याला ह्या पट्ट्या बनवून घ्यायच्या आहे. पुढे तुमच्या लक्षात येईलच खूप ब्रॉड पण बनवायची नाही आणि खूप बारीकही नाही, जरी मीडियम साईज हवी आहे आपल्याला. आणि बघा मग इथे मी हे 3 पट्ट्यांना काय केलेलं आहे टोटली सेपरेट कट केलं. त्यानंतर जे काही किंचितचं एक्स्ट्राचं होतं ना तर ते सुद्धा कट करून घेते, जेणेकरून ह्या पट्ट्या आपल्याला सरळ करणं इझी जावं यासाठी. जर खूप मार्जिन राहिला ना तर पट्ट्या अगदी प्रॉपर असं व्यवस्थित पटकन सरळ होत नाही, भरपूर टाइम लागतो. सो तसं होऊ नये त्यासाठी मग किंचितचं थोडंसं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. त्यानंतर आता बघा ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कापडी नॉट बनवतो ना त्यावेळेस आपण सुई धागा यूज करतो, पण ही खूपही बारीक नाहीये, त्यामुळे मशीनचं जे काही स्क्रू ड्रायव्हर आहे तर ते मी इथे यूज केलेलं आहे. आणि त्याने ना काय झालेलं एकदम परफेक्ट आणि पटकन अशी आपली ही पट्टी सरळ झालेली आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपण उरलेल्या सुद्धा इथे सरळ करून घेऊयात. आणि तुमच्या लक्षात येईल की अगदी सोपी पद्धत आहे. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नॉट बनवू शकतात. म्हणजे डिझाईनसाठी लागत आहे आपल्याला. बऱ्याचदा आपण ना सरळ दोन्ही साईडनी फोल्ड करून चपटी सुद्धा बनवत असतो, पण अशी पण छान दिसते आणि ह्या डिझाईनसाठी ना अशीच हवी होती. सो त्यामुळे मग ह्या पद्धतीने आपण ह्या नॉट बनवून घेतलेल्या आहे.
आता ह्या तयार झालेल्या नॉटचं काय करायचं आहे आपल्याला ना, इथे बॅकपार्टला लावायचे आहेत. तर किती लागत आहे तर ते आपण एकदा मोजून बघूयात. तर बघा एकाच्या जर 2 केला तर त्या पुरताही बरोबर. सो त्यामुळे मग अगदी सेंटरला आपण त्या कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला ते स्टिच करणं इझी जावं यासाठी. आणि टोटल ना आपल्याला इथे 4 पट्ट्या लागणार आहेत. सो पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. सो अशा पद्धतीने पट्ट्याही तयार झाला, हा बॅकपार्टही तयार झाला. सो आता आपण हे पुढचे डिझाईन बनवायला सुरुवात करूयात आणि ह्या पट्ट्या कशा वगैरे लावायच्या तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. आता बघा इथे सगळ्यात आधी ना आपण इथून मध्यभागी जे काही आहे ना मधला पार्ट बघा 1 इंच घेतला होता. सो त्यामध्ये ह्या पट्ट्या 4 लावून घेऊयात. मध्ये 2 लावल्या मोठ्या मोठ्या आणि कडेने छोट्या लावलेल्या आहे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 4ही पण नॉट मधलं डिस्टन्स सेम राहू द्या, कमी जास्त होऊ देऊ नका, नाही तर मग सगळं डिझाईनचं लुकच बिघडेल. त्यानंतर ह्या पट्ट्या वरच्या साईडला बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला त्या जॉईन करून घ्यायच्या आहे. एकदा इस्त्रीने थोडा प्रेस केला ना तरी सुद्धा चालेल किंवा डायरेक्ट लावल्या तरीही चालेल. हे बघा, तर इकडं 2 साईडला आणि तिकडे 2 साईडला अशा टोटल 4 आहेत. तर त्या आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. आता महत्वाचं म्हणजे याची सुद्धा टीप मारताना ना डिस्टन्स सेम राहिल्याची काळजी घ्यायची. जर त्या कमी जास्त झाल्या ना तर अजिबात लूक येणार नाही. सो तसं होऊ देऊ नका. आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे इस्त्रीने थोड्याशा इथे प्रेस करून सेट करून घेते, जेणेकरून डिझाईनचं लूक फिनिशिंग सगळं व्यवस्थित यावं यासाठी. कारण फोल्ड होताना त्या प्रॉपर फोल्ड होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा मग मी बरोबर पहिली इथे आणि दुसरी इथे ठेवलेली आहे आणि बरोबर ते पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्हींमधला डिस्टन्स आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. खूप जवळजवळ खूप लांब लांब असं काही लावायचं नाहीये. जसं आपला गळा आहे त्यानुसार डिझाईन मेंटेन राहिली पाहिजे. आता एक साईडने जोडून झाल्यानंतर सेम त्याच लेवलमध्ये आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा जोडायचं आहे. नाही तर काय होईल, एका साईडला खूपच खाली एका साईडला खूपच वरती असं होऊ देऊ नका. कारण फिनिशिंगसाठी आणि फिटिंगसाठी या छोट्या मोठ्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. कारण असंही मी प्रत्येक वेळेस कुठलीही डिझाईन असो ती बनवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही तुमच्यासोबत त्या शेअर करत असते. सो बघा इथे पण आपण डबल टिप देऊन प्रॉपर ते लॉक करून घ्यायचं आहे खरं तर. ठीक आहे. सो फायनली दोन्ही साईडच्या आपल्या ह्या पट्ट्या परफेक्ट अशा लावून झालेल्या आहेत. आणि इथे आता आपण लेस लावून घेऊयात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. बट इथे मी गोल्डन घेतली. असंही गोल्डन लेस कशावरही इझिली मॅच होते. आता गळ्याच्या कडेकडेने ही लेस मी लावून घेत आहे. जर तुम्हाला थोडासा डिस्टन्स ठेवून लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर अगदी परफेक्ट अशी ती आपल्याला फोल्डही करायची आहे, जेणेकरून आपला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो व्यवस्थित मेंटेन राहावा यासाठी. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार असा खूप छान येतो पण फिनिशिंग व्यवस्थित येत नाही ज्यावेळेस आपण लेस प्रॉपर लावत नाही. त्यामुळे लेस सुद्धा परफेक्ट लावणं, काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत लावणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही सुद्धा अगदी काळजीपूर्वक आणि सावकाश लेस लावायची आहे, म्हणजे फिनिशिंग छान येईल आणि गळ्याचा आकार सुद्धा छान असा उठून दिसावा यासाठी. सो बघा मग इथे आपण गळ्याला लेस लावून घेतली. आता लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टीप देऊन घेऊयात. मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगतही नाही आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यानंतर एक्स्ट्राचं नॉट आतमधलं कट करून घेतलं. आता कमरेच्या साईडला लेस लावायची आहे, पण त्याआधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा पुन्हा डबल टिप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे टक्स लवकर खराब व्हायला नको खरं तर यासाठी. आणि फायनली दोन्ही साईडने आपण इथे परफेक्ट असे टक्स टाकून घेतलेले आहे. आणि मी तुम्हाला मग अशी बोललीच होती की आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे लेस लावायची आहे. जर तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण मी म्हणेल लावा. त्यामुळे काय होतं, ब्लाऊजला अजून सुंदर लुक येतं. आणि आजकाल ना खूप ट्रेंड पण चालू आहे कमरेच्या साईडला लेस लावायचं. सो त्यामुळे तुम्ही नक्कीच लावू शकता. आणि यानंतर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टीप देऊयात लेसच्या, म्हणजे ती प्रॉपर अशी परफेक्ट फिनिशिंग सहित लागली जाईल. ठीक आहे.
सो या पद्धतीने फायनली आपली लेस लावून झालेली आहे. आता ह्या बॅक पार्टला आपल्याला नॉटही लावून घ्यायचे आहेत. ॲक्च्युली काही काही कस्टमरला नॉट नको असतात, काही काही कस्टमरला आवडतात, म्हणजे ते कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. आणि आता याला आपण ना सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवून घेणार आहोत. काही काही जण काय करतात की जे काही आपले रेडीमेड लटकन असतात, कारण बाजारात ना आजकाल खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकन्स अवेलेबल आहेत, तर ते लावतात. किंवा काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते की त्यांना मॅचिंग फॅब्रिकचे लटकन हवे असतात. असंही ना फॅब्रिकपासून बनवलेले लटकन ना खूप काही महाग नसतात आणि ते लवकर खराबही होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खराब होत नाही आणि परफेक्ट असे मॅचिंग पण होतात. आणि बाजारातले कसं ना कधी कधी मनी वगैरे यूज केलेले असतात, तर त्याचे कलर्स वगैरे जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मग तुम्ही सिंपल फॅब्रिकचे लटकन बनवू शकता. आज आपण खरं तर खूप सिंपल बनवलं, झटपट असं हे लटकन तयार होतंय. जर तुम्हाला यापेक्षा वेगळे फॅब्रिकपासून लटकन बनवायचं असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते लटकन डिझाईन्स बघून तुम्ही नक्कीच बनवू शकता. आता सेंटरपासून ती नॉट कट केली आणि शोल्डरपासून खाली साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ते नॉट लावायचं. एक साईडची लावली की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण अगदी व्यवस्थित प्रॉपर एकाच लेवलमध्ये लागले जावेत खरं तर यासाठी. आणि फायनली परफेक्ट नॉट आपण इथे लावून घेतलेली आहे. आता ही बांधून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला जरा ना लुक लक्षात येईल की कशा पद्धतीने आपली ही डिझाईन दिसते, नॉट कसे व्यवस्थित सेट झालेले आहेत, कसं लुक येईल ब्लाऊज पूर्ण झाल्यावर वगैरे यासाठी. एवढंच नाही तर आता इथे सेंटरला ना गळ्याच्या तिथे एखादा तुम्ही पॅच लावू शकतात. ॲक्च्युली ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर सिंपल असे लटकन सहित आपली इथे ही डिझाईन तयार झालेली आहे. गळ्याचा आकार सुद्धा वेगळा युनिक आहे. तुम्ही जर अशी डिझाईन शिवली नसेल तर नक्की ट्राय करा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे मी सेंटरला इथे एक छोटासा गोल्डन पॅच लावलेला आहे, तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला लावायचं आहे की नाही ते. पण जर लावला तर डिझाईनला नक्कीच अजून सुंदर लुक येईल. सो मग तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. सो बघा मग साधी सिंपल झटपट तयार होणारी पण ब्लाऊजला खूप सुंदर अशी लुक येणारी डिझाईन आपली रेडी झाली. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी डिझाईन कधीच बनवली नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. एवढंच नाही, जर का तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. आय होप सो मग आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो मग मी म्हटल्याप्रमाणे नक्कीच ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आणि नक्कीच ह्या छानशा ट्रेंडिंग डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर लुक येणार आहे. आणि ऑब्व्हियसली ब्लाऊजमुळे साडी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.